विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 3 या घटकातील भूमी उपयोजन, मानवी वस्ती व भूमी उपयोजन यामधील भूमी उपयोजनाबद्दल माहिती पाहणार आहोत. आता भूमी उपयोजन म्हणजे काय नेमकं, याची व्याख्या आपण बघूया. भूमी उपयोजन, भूमी म्हणजे जमीन किंवा पृथ्वीचा पृष्ठभाग. आपण काय आपण काय म्हणू, आपण जमीन म्हणू. आपण भूमी म्हणजे जमीन. भूमी उपयोजन, उपयोजन म्हणजे वापर, उपयोगात आणणे, जमिनीचा उपयोगात आणणे. आता कोणकोणत्या कारणासाठी जमीन उपयोगात आणली जाते? उदाहरणार्थ शेती करण्यासाठी, मानवी वस्ती तयार करण्यासाठी, उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी, कारखाने निर्माण करण्यासाठी, धरणे बांधण्यासाठी, रस्ते निर्माण करण्यासाठी, रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी, विमानतळ तयार करण्यासाठी, एसटी बस स्थानक तयार करण्यासाठी, रेल्वे स्थानक तयार करण्यासाठी, अशा अनेक कारणासाठी या जमिनीचा, या भूमीचा उपयोग होतो. आणि म्हणून म्हणजेच भूमी उपयोजन होय. या पद्धतीने आपल्याला ही व्याख्या सांगता येते. मानवी वस्ती आणि आसपासच्या प्रदेशामध्ये जमिनीचा विविध पद्धतीने, विविध प्रकारे आणि विविध कारणासाठी या जमिनीचा वापर केला जातो. यावर अर्थातच मानवाच्या तेथील निवासाच्या गरजा आणि तेथे चालणाऱ्या आर्थिक क्रिया यांचाच प्रामुख्याने प्रभाव पडतो. आर्थिक क्रिया म्हणजे विविध प्रकारचे व्यवसाय. विविध प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी जमीन लागते, भूमी लागते, आणि त्यावेळेला त्या जमिनीचा उपयोग होतो. बरोबर आहे. थोडक्यात आवश्यकतेनुसार उपलब्ध भूमीचा वेगवेगळ्या कामासाठी जो वापर केला जातो त्यालाच भूमी उपयोजन म्हटले जाते. त्यालाच भूमी उपयोजन म्हटले जाते. म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी आवश्यक आहे, घर बांधण्यासाठी असू दे, व्यवसाय करण्यासाठी असू दे, व्यापार करण्यासाठी असू दे, उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी असू दे, बस स्थानक निर्माण करण्यासाठी असू दे, विमानतळ निर्माण करण्यासाठी असू दे, रेल्वे स्थानक निर्माण करण्यासाठी असू दे, विविध कारणासाठी बंदर जर निर्माण करायचं असेल त्यासाठी सुद्धा जागा लागते. आणि या विविध कारणासाठी विविध प्रकारे जेव्हा भूमीचा उपयोग होतो त्यालाच आपण भूमी उपयोजन असे म्हणतो. प्रत्यक्ष त्या भूमीचा, त्या जमिनीचा उपयोगात आणले जाते, उपयोग केला जातो, म्हणून त्याला भूमी उपयोजन असं म्हटलेलं आहे. या भूमी उपयोजनामध्ये मानवी निर्णय प्रक्रियेचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. एखादी व्यक्ती किंवा एखाद्या प्रदेशातील, एखाद्या परिसरातील प्रदेश कुठल्या कारणासाठी वापरणे आवश्यक आहे त्या आधारे मानवी निर्णय प्रक्रिया चालते. आता उदाहरणार्थ एखादं स्थान आहे, एखादं ठिकाण आहे. उदाहरणार्थ मंद्रुप हे गाव आहे. मग मंद्रुप गावातील जो पडीक जमीन आहे ते पडीक जमीन कोणत्या कारणासाठी वापरले पाहिजे त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या मानवाला आहे. उदाहरणार्थ मंद्रुप मध्ये MIDC एरिया तयार होतोय, औद्योगिक वसाहत केंद्र तयार होतोय. मग या औद्योगिक वसाहत कोणत्या ठिकाणी स्थापन करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, याबद्दलचा निर्णय आहे ते निर्णय मानव घेऊ शकतो, म्हणून त्याला निर्णय प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. आणि त्या कारणासाठी जर आपण भूमी वापरत असाल, औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी जर वापरत असाल तर ते अतिशय उपयुक्त ठरते. कारण त्या औद्योगिक विकासामुळे, औद्योगिक विकास जे आहे, औद्योगिक विकास वसाहत जे आहे ते त्या गावाच्या विकासाचं मुख्य लक्षण असं मानलं जातं. पण सर्व बाजूने विकास होऊ शकतो. साहजिकच ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते. आता ग्रामीण भागामध्ये भूमी उपयोजन, आता तुम्हाला सांगितलं की ग्रामीण भागातील जे भूमी म्हणजे जमिनीचा वापर केला जातो ते जास्तीत जास्त करून शेतीसाठी वापरले जाते. शेती महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी अन्नधान्याचं उत्पन्न होते, कच्च्या मालाची निर्मिती होते, कच्च्या मालाची उपलब्धता होते, अशा ग्रामीण भागामध्ये जे जमीन आहे, भूमी आहे, ते शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आणि जर शहरामध्ये मानवी वस्त्या निर्माण करणे, कारखाने तयार करणे, उद्योगधंदे स्थापन करणे, व्यापार, व्यवसाय, उद्योग, अनेक प्रकारचे दुकाने, अनेक प्रकारचे व्यापार तयार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी
त्या ठिकाणी शहरी भागामध्ये वापर केला जातो. ग्रामीण भागामध्ये काय शेतीसाठी प्रामुख्याने वापर केला जातो. याला कारण दोन्ही मानवी वस्तीतील निवासाच्या आणि आर्थिक व्यवसायाच्या गरजा वेगळ्या असतात. बरोबर आहे. ग्रामीण भागातील जे आर्थिक क्रिया आहेत आणि शहरी भागातील जे आर्थिक क्रिया आहेत, आर्थिक व्यवसाय जे आहेत ते वेगळे आहेत. निवास देखील वेगळे आहेत. शहरी भागातील निवास देखील वेगळे आहेत. शहरी भागात ज्या पद्धतीचे अपार्टमेंट असतात त्या पद्धतीचे अपार्टमेंट खेड्यात पाहावयास मिळत नाही. असंच कदाचित एखाद्या गावामध्ये अपवाद म्हणून अपार्टमेंट आपल्याला पाहावयास मिळतात. पण शक्यतो शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात अपार्टमेंट पाहावयास मिळतात. शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे व्यवसाय असतात. आर्थिक क्रिया, आर्थिक व्यवसाय, ज्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो त्याला आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय असे म्हणतात. शहरी भागातले व्यवसाय वेगळे असतात. ग्रामीण भागातील व्यवसाय वेगळे असतात. आर्थिक व्यवसाय वेगळे असतात. ग्रामीण भागातील निवासस्थाने देखील वेगळे असतात. ज्याला आपण वाडा असे म्हणतो. वाडा प्रकारचे घर आपल्याला पाहायला मिळतात ग्रामीण भागामध्ये. हे दोन्ही वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण भागामध्ये शेती किंवा कृषी हा प्रमुख व्यवसाय या ग्रामीण भागामध्ये आढळतो प्रामुख्याने. आणि साहजिकच या कृषी व्यवसायाचा याचा प्रभाव जास्त आपल्याला दिसून येतो. तेथील भूमी उपयोजनावर पडलेला दिसतो. म्हणजे शेती व्यवसाय आता सांगितलं पण शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्याचा प्रभाव जास्त या ठिकाणी दिसतो. या उलट नागरी भागामध्ये निवास म्हणजे घरे आणि इतर आर्थिक व्यवसायांचा प्रभाव तेथील भूमी उपयोजनावर पडलेला दिसतो. ग्रामीण भागामध्ये विविध आर्थिक व्यवसायांचा प्रभाव आणि निवासाचा प्रभाव, ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसायाचा प्रभाव या भूमी उपयोजनावरती पडलेला दिसून येतो. एखाद्या वस्तीतील आणि परिसरातील भूमी उपयोजनाची वर्गवारी हे तेथील शासन व्यवस्था भूमी अभिलेख या कार्यालयावर केली जाते. भूमी अभिलेख कार्य जे असते त्या कार्यालयाद्वारे केले जाते. त्यानंतर आता बघूया याचे दोन प्रकार पडतात. आपण पहिले ग्रामीण भूमी उपयोजन आणि शहरी भूमी उपयोजन किंवा नागरी भूमी उपयोजन. आता बघू पहिल्यांदा भारतातील ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भूमी उपयोजन भारतातील ग्रामीण भूमी उपयोजन. आता भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये भूमी उपयोजनामध्ये कोणकोणत्या कारणासाठी जमीन वापरली जाते, भूमीचा वापर, जमिनीचा वापर केला जाते कोणकोणत्या कारणासाठी ते आपण प्रत्यक्षात पाहूया. पहिला आहे निव्वळ, यामध्ये पहिला आहे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. पहिला आहे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. आता याच्यामध्ये काय प्रत्यक्ष पीक क्षेत्र किंवा शेती क्षेत्र होय. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणजे प्रत्यक्ष पीक आणि किंवा शेती क्षेत्र आहे. ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष शेती करतो आणि त्या ठिकाणी पिकांची लागवड करतो त्याला आपण निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असे म्हणतात. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असे म्हणतात. ज्या शेतामध्ये प्रत्यक्ष शेती केली जाते, प्रत्यक्ष पिके घेतली जातात, पिकांची लागवड केली जाते त्या भागाला म्हणतात निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे चालू पडीक जमीन. चालू पडीक जमीन. आता याचा अर्थ काय? चालू पडीक जमीन याचा अर्थ काय? चालू पडीक जमीन याचा अर्थ काय? दुसरा घटक आहे तर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन. एखादं शेती क्षेत्र आहे, ते शेती क्षेत्र 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधी जर पडीक असेल, ती जमीन पडीक असेल किंवा लागवडीखाली केली असेल किंवा कोणत्या प्रकारच्या पिकांची लागवड केली नसेल अशा जमीनला, परंतु लागवड योग्य जमीन आहे, एखादं शेती क्षेत्र आहे, चालू जमीन आहे, मात्र त्या ठिकाणी 1 वर्षापर्यंत आपण कुठल्या प्रकारची पिकांची लागवड केली नाही आणि पीक घेतलं नाही, पिकांचे उत्पन्न घेतलं नाही,
आणि जमिनीचे त्याला काय म्हणायचं, चालू पडीक जमीन असे म्हणतात. शेती चालू आहे मात्र आपण 1 वर्षापर्यंत कुठल्या प्रकारच्या शेतीतून पीक घेतलं गेलं नाही, अशा जमिनीला काय म्हणतात, चालू पडीक जमीन असे म्हणतात. या जमिनीचं कस सुधारण्यासाठी 1 वर्ष किंवा कमी कालावधीसाठी अशा लागवड योग्य जमिनीस जाणीवपूर्वक कोणत्याही पिकांची लागवड न करता शेतकरी बघा काय ऊस सलग 2 वर्ष 3 वर्ष ऊस घेतो एक आपल्या आणि 3 वर्ष झालं तर त्या शेतातून त्या शेती क्षेत्रातून ज्या ठिकाणी ऊसात लागवड केली असते त्या शेती क्षेत्रातून कोणत्याही प्रकारचं पीक त्यांनी घेतलेलं नसतंय. कारण का, त्या जमिनीमध्ये कस निर्माण करण्यासाठी, जमिनीची मशागत करण्यासाठी, जमिनीला विश्रांती देण्यासाठी हे 1 वर्षभर ते तसंच जमीन ठेवतात. म्हणून याला चालू पडीक जमीन असे म्हणलेले आहे. 1 वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा त्या शेती केली जाते. ठीक आहे, म्हणून त्याला चालू पडीक जमीन असे म्हणतात. अब तिसरा बघा, चालू पड शिवायची पड जमीन. तिसरा, चालू पड शिवाय ची पड जमीन. पड जमीन, आता याचा अर्थ काय बघा, 1 वर्षापेक्षा अधिक परंतु 5 वर्षापेक्षा कमी. इथं एक आहे 1 वर्षापेक्षा 1 वर्षापर्यंत 1 वर्ष, आणि इथं 1 ते 5 वर्ष, 1 ते 5 वर्ष. 1 वर्षापेक्षा अधिक परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ लागवड खाली नसलेली परंतु लागवड योग्य जमीन म्हणजे पड शिवायची पड जमीन होय. आता 1 ते 5 वर्षा दरम्यान त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची जमीन पीक घेतलं गेलं नाही, पिकांची लागवड केलेली नाही, कोणत्या प्रकारचे उत्पन्न घेतलं गेलं नाही, अशा जमिनीला म्हणतात चालू पड शिवाय पड जमीन असे म्हणतात. चालू पड शिवाय पड जमीन असे म्हणतात. ज्या जमिनीमध्ये 1 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या पिकांची लागवड केली गेली नाही, पिकांचे उत्पन्न घेतले गेले नाही, अशा जमिनीला चालू पड शिवायची पड जमीन असे म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर आहे चौथा, पिकाऊ अनुत्पादक जमीन. पिकाऊ अनुत्पादक जमीन. अनुत्पादक जमीन चौथा आहे. आता हे बघा, याचा अर्थ काय बघा, पिकाऊ अनुत्पादक जमीन 5 वर्षापेक्षा अधिक काळ लागवडीखाली नसलेली परंतु लागवड योग्य जमीन ही पिकाऊ अनुत्पादक जमीन म्हणून ओळखली जाते. पिकाऊ अनुत्पादक जमीन ओळखली जाते. आता काय, जमीन चालू आहे, रेग्युलर जमीन आहे, मात्र 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये देखील त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पिकांची लागवड केली गेली नाही, अशा जमिनीला काय म्हणतात, पिकाऊ. म्हणजे त्या जमिनीत आपण पिकाची लागवड केली तर पीक येऊ शकते परंतु त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं उत्पादन घेतलं गेलं नाही, म्हणून त्याला अनुत्पादक जमीन असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याला कोणत्या पिकांची लागवड केलेली नाही, कोणत्या पिकाचं उत्पादन घेतलेलं नाही, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, पिकाऊ अनुत्पादक जमीन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हा, त्यानंतर 5वा आहे किरकोळ वृक्ष. 5वा आहे किरकोळ वृक्ष. किरकोळ वृक्ष, पिके व वनराई जमीन. पिके, वृक्ष, पिके व वनराई जमीन. पिके व वनराई जमीन याचा अर्थ काय बघा, ही प्रत्यक्ष लागवडीची जमीन शेत जमीन नसते परंतु यामध्ये फळबागा व फळझाडाखालील क्षेत्राचा समावेश होतो. या क्षेत्रातील जमीन ही प्रामुख्याने खाजगी मालकीची असते. समजा आपल्याकडे आता डाळिंबाची लागवड म्हणा, खडका जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, पडीक जमीन असेल, माळरान असेल, अशा जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं आपण पीक सहजपणे घेऊ शकत नाही. ते कारण चांगल्या पिकांची लागवड करण्याची ती जमीन नसते. मग अशा जमिनीमध्ये आपण काय करतो, फळबागांची लागवड करतो, फुलझाडांची लागवड करतो किंवा विविध वन चाऱ्याचं
चाऱ्याची उपलब्ध व्हावी म्हणून ज्या जनावरांसाठी चारा लागते त्या चाऱ्याची लागवड त्या ठिकाणी करतो. आता बोरीच झाड हे शेळीचं मुख्य प्रमुख चारा आहे. बोरीच झाडाचे जे पानं आहेत ते शेळीचं मुख्य चारा आहे. बाबूळचं जे पाला असतात ते बिया असतात त्याचं देखील ते देखील त्या शेळीचा चारा आहे. मग अशा चाऱ्याच्या उपयोगासाठी या झाडांची मुद्दा म्हणून लागवड केली जाते अशा जमिनीमध्ये की जी जमीन पूर्णपणे कायमस्वरूपी पडीक आहे. मग त्या ठिकाणी वृक्ष लावले जातात, छोटे मोठे पिकं घेतली जातात, ज्या मार्गातून पिके येऊ शकतात अशा ठिकाणी अशाच पिकांची लागवड केली जाते जेणेकरून त्या पिकांची उत्पादन आपल्याला कमीत कमी प्रमाणात कमी उत्पादन मिळू शकते. आता उदाहरणार्थ मूग आहे, उडीद आहे, तूर आहे, याला हलकी जमीन सुद्धा चालते. मग अशा हलक्या जमिनीमध्ये या फक्त पावसाळ्यात हे पीक येतात, खरीप हंगामामध्ये हे पीक येऊ शकतात. या जमिनीमध्ये खरीप हंगामामध्ये मूग आहे, उडीद आहे, तूर आहे, मका आहे, बाजरी आहे, यासारखे जे पिके आहेत खरीप हंगामामध्ये येणारी जी पिके आहेत त्या पिकांची लागवड या ठिकाणी केली जाते. फक्त हंगामी खरीप हंगामामध्येच खरीप पिके घेतली जातात. त्यानंतर वनराई जमीन म्हणजे काय, जे फक्त वने दिसतात, फक्त आपल्याला त्या जमिनीमध्ये वने दिसतात किंवा वनाची लागवड केली जाते. आता फळबागांची लागवड ही वनराईच आहे. फळबाग डाळिंब असू दे, मोसंबी असू दे, संत्रा असू दे, लिंबू असू दे, इतर फळफळांची लागवड आहे, पपई असू दे, या फळफळांची लागवड या अशा जमिनीमध्ये केली जाते. ठीक आहे. मग ते उपयोग बघा, या जमिनीचा उपयोग, 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 भूमी उपयोजन कोणत्या पद्धतीने केली गेलेली आहे बघा. हे प्रकार किती आहेत बघा. हे निव्वळ लागवड खालील क्षेत्र, म्हणजे प्रत्यक्षात शेती केली जाते. त्या ठिकाणी चालू पडीक जमीन 1 वर्ष, म्हणजे त्या जमिनीला विश्रांती देण्यासाठी 1 वर्षापर्यंत ती जमीन पडीक ठेवली जाते. त्यानंतर चालू पड शिवाय पड जमीन म्हणजे 1 ते 5 वर्षापर्यंत या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या पिकांची लागवड केली जात नाही. पिकाऊ आणि उत्पादक जमीन हे कायमस्वरूपी पडीक जमीन असते, म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त पडीक जमीन ठेवली जाते. त्यानंतर किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन या ठिकाणी फळबागांची लागवड जाते. कारण ही जमीन कशी असते, चांगल्या पिकांच्या उत्पादनासाठी लागवड करण्यासाठी ही जमीन असते, ते योग्य नसते, तेथील मृदा अतिशय हलकी असते. म्हणून त्या ठिकाणी या अशा पिकांची लागवड केली जाते की जेणेकरून फक्त हंगामी स्वरूपामध्येच ते पिके घेतली जातात. खरीप हंगामामध्ये ज्वारी, खरीप मधील ज्वारी, बाजरी, मका, त्यानंतर तूर, मूग, उडीद यासारखे जे आहेत, मटकी यासारखे जे पिके आहेत त्या पिकांची लागवड केली जाते. त्यानंतर 6वा भाग कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. 6वा कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. गायरान व चराऊ जमीन. आता बघा हे काय कायमस्वरूपी बघा. ही जमीन प्रामुख्याने स्थानिक ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते. आता पडीक जमीन असतात, प्रत्येक गावामध्ये पडीक जमीन असते. प्रत्येक गावामध्ये त्या गावचं त्या ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली काही जमीन शिल्लक ठेवली असते, ज्याला आपण राखीव जमीन असे म्हणतो, गावठाण जमीन असे म्हणतो. अशा जमिनीमध्ये काय केलं जातं, गायरान म्हणून जमीन म्हणून ओळखले जाते, चराऊ जमीन म्हणून ओळखले जाते. तिथले गुरे, शेळ्या, मेंढ्या हे जे पाळीव प्राणी आहेत त्या पाळीव प्राण्यांच्या चाऱ्यासाठी ही जमीन उपलब्ध करून दिली जाते. आणि ही जमीन ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे एक महत्वाचे माध्यम असते. हे कुरणे जे आपण म्हणतो, चराऊ कुरणे, हे चराऊ कुरणे ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली असतात आणि हे चराऊ कुरणे दरवर्षी विकले जातात. ठराविक ते जनावर पाळणाऱ्या लोकांना, म्हणजे पाळीव प्राणी पाळणाऱ्या लोकांना, ज्यांचा जे व्यवसाय आहे, प्रमुख व्यवसाय पशुपालनाचा व्यवसाय आहे, अशा पशुपालन व्यवसाय करणाऱ्या लोकांना दरवर्षी हे कुरणे विकतात, ही गायरान विकतात आणि त्यातून मिळणारा जो पैसा आहे तो ग्रामपंचायतला निधी म्हणून उपलब्ध होत आहे. ठीक आहे. एक महत्वाचं माध्यम म्हणून
ओळखली जाते. त्यातून मिळाला पैसा आहे ते ग्रामपंचायतीच्या विकासासाठी, त्या गावाच्या विकासासाठी वापरला जातो. अशा पद्धतीने कायमस्वरूपी गायरान आणि चराऊ जमीन, जर आपण चराऊ कुरणे असे म्हणतो, ती चराऊ कुरणे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ती जमीन दरवर्षी, ती चराऊ कुरणे दरवर्षी विकली जातात. हंगामी स्वरूपात असते हे, आणि ते हंगामी पाऊसमान जास्त असेल तर त्या ठिकाणी गवत मोठ्या प्रमाणात उगवते, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय, पशुपालन करणारे जे लोक आहेत ते तिथे नेतात आणि त्या पशुपालनात चारा उपलब्ध करून देतात. ठीक आहे. त्यानंतर 8वा आहे बघा, सातवा वन क्षेत्र. 7वा वन क्षेत्र. वन क्षेत्र. आता कायमस्वरूपी वनाखालील जमीन हे वन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कायमस्वरूपी एखाद्या, आता समजा सार्वजनिक वन क्षेत्र म्हणून असतं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावात सार्वजनिक वन क्षेत्र म्हणून असते. त्या ठिकाणी सार्वजनिक वनाची लागवड केली जाते, आणि ते सरकारी जमीन असते. त्या सरकारी जमिनीवर कायमस्वरूपी वनांची लागवड केली जाते. ते मोठ्या प्रमाणात वाढतात, आणि ते वन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. एक सार्वजनिक वन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या वन क्षेत्रातून ही सार्वजनिक मिळकत शासनाला मिळत असते. समजा चिंचे झाड असतील, आंबे झाड असतील, रस्त्याच्या कडेला असतील, किंवा त्या गायरान किंवा पडीक जमिनीवरती असू दे, जे गावठाण जमीन आहे त्या ठिकाणी असू दे, किंवा सामाजिक वन क्षेत्र असते त्या ठिकाणी असू दे, फळांची जर लागवड केली असतील, किंवा चिंच म्हणा, आंबा म्हणा, यासारखे जे फळे आहेत त्यातून पैसा मोठ्या प्रमाणात या ग्रामपंचायतीला मिळते. बरोबर आहे. म्हणजे ते फळ, ते जे व्यापार करणारे लोक असतात, ते व्यापार करणारे लोक ते विकत घेतात. आणि जांभूळ असतील, जांभूळ देखील विकतात. त्यानंतर चिंच विकतात, त्यानंतर आंबे विकतात. असे जे सार्वजनिक ठिकाणी लावले गेलेले झाडे आहेत, ती झाडे मोठ्या प्रमाणात असतात, आणि ते वनक्षेत्र म्हणून ओळखले जातात. आणि त्या झाडांची विक्री करून, झाडं म्हणजे पूर्ण झाडं कट केली जाते, त्या झाडामध्ये असणारे जे फळं आहेत त्या फळांची विक्री करून त्यामधून मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होतो ग्रामपंचायतला, आणि तो पैसा ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी करतो. त्यानंतर 8वा आहे ओसाड, नापीक व अनुत्पादक जमीन. ओसाड म्हणजे नापीक व अनुत्पादक जमीन. अनुत्पादक जमीन म्हणजे ज्या जमिनीत कोणत्या प्रकारचं पीक उत्पादन घेतलं जात नाही त्याला अनुत्पादक म्हणतात. कोणत्या प्रकारचं उत्पादन होतच नाही, मिळतच नाही, अशा जमिनीला म्हणतात अनुत्पादक जमीन असे म्हणतात. ओसाड म्हणजे पडीक, कायमस्वरूपी पडीक जमीन. ज्या जमिनीतून कोणत्याही प्रकारची पिकांची लागवड केली जात नाही, जरी केली तर सुद्धा त्या पिकांचं उत्पन्न मिळत नाही, म्हणून त्याला नापीक असे म्हणले. नापीक जमीन म्हणजे लागवड योग्य जमीन ती नसते, शेती करण्यायोग्य ती जमीन असते, तेथील माती, तेथील मृदा जमीन शेती करण्यासाठी योग्य नसते, कुठल्याही पिकांच्या लागवडीसाठी योग्य नसते तेथील मृदा, म्हणून त्याला काय म्हणलं, ओसाड जमीन असं म्हणलेलं आहे, नापीक जमीन असं म्हणलेलं आहे. तर उंच सखल जमीन, ओसाड, वाळवंट, आता वालुकामय मृदा प्रदेश असेल, वालुकामय मृदेचा प्रदेश असेल, तर त्या ठिकाणी वालुकामय मृदेमध्ये कोणत्या प्रकारचे पीक येत नाही, म्हणून त्याला नापीक जमीन असे म्हणलेलं आहे. सुपीक जमीन म्हणजे काय, ज्या नद्याने वाहून आणल्या गावापासून तयार झालेली जे जमीन आहे त्याला सुपीक जमीन किंवा सुपीक मृदा असे म्हणतात. आता इथे वाळवंटी प्रदेशामध्ये कसं आहे, फक्त वाळूच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणून त्याला वालुकामय मृदा असे म्हणतात. आणि या वालुकामय मृदामध्ये कोणत्याही प्रकारच्या पिकांची लागवड केली जात नाही, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, नापीक जमीन असे म्हणले. नापीक, पीक नसलेलं जमीन, पिकांची लागवड न करण्यायोग्य अशी जमीन, त्याला नापीक असे म्हणलेलं आहे. अनुत्पादक जमीन म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचं उत्पादन त्या जमिनीपासून मिळत नाही, म्हणून त्या जमिनीला म्हणतात अनुत्पादक जमीन असे म्हणतात. उंच सखल म्हणजे उंच डोंगर रांगा असतील, काही खेडेगावामध्ये डोंगर रांगा देखील आपल्याला पाहायचं होतं. उदाहरणार्थ आटपाडी म्हणून एक गाव आहे सांगली जवळ, आटपाडी म्हणून एक गाव आहे, आणि आटपाडी म्हणजे काय, पाडी म्हणजे छोटे छोटे डोंगर रांगा आहेत. 8 डोंगर रांगा आहेत, चारी बाजूने 8 डोंगर रांगा आहेत एकूण, आणि त्या 8 डोंगर रांगांच्या मध्ये ते गाव आहे, म्हणून त्याला आटपाडी असे म्हणलेलं आहे. हे छोटे छोटे डोंगर रांगा आहेत, हे डोंगर दऱ्याखोरे व्यापलेला भाग आहे.
बरोबर आहे. मग अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारच्या पिकांची लागवड करू शकत नाही. शेती करू शकत नाही. शेती एक म्हणजे मशागत करू शकत नाही, पिकांची लागवड करू शकत नाही, कुठल्या प्रकारचं उत्पन्न घेऊ शकत नाही. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, अनुत्पादक जमीन असं म्हटलेलं आहे. डोंगर भाग आहे, डोंगराळ दऱ्याकडून व्यापलेला भाग आहे. नदीच्या गळीचा प्रदेश, गळी म्हणजे दरी, नदीची दरी, नद्यापासून तयार झालेली दरी, ह्या दरीमध्ये, दरीच्या प्रदेशामध्ये खोल दरी असेल, अशी खोल दरी असेल, ह्याला दरी म्हणतात. अशी खोल दरी असेल तर त्या ठिकाणी शेती करता येत नाही, शेतीची मशागत करता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पिकाचं उत्पादन घेऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आणि सर्व प्रकारची नापीक जमीन यांचा यामध्ये समावेश होतो. ओसाड जमिनीमध्ये कुठे कुठे ओसाड जमीन असते, नदीचा दरीचा प्रदेश असू दे, उंच सकलपणा असू दे, वालुकामय मृदेचा प्रदेश असू दे, डोंगर माथ्यावरची जमीन असू दे, यासारखे खडकाळ जमीन असू दे, मुरमाड जमीन असू दे, या सगळ्यांचा समावेश या ओसाड, नापीक आणि उत्पाद जमिनीमध्ये केला जातो. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान वापरून देखील अशा जमिनीमध्ये शेती करता येत नाही. आता डोंगररांगा आहेत, त्या डोंगररांगामध्ये कुठल्या प्रकारचे तंत्र वापरू शकत नाही. अतिशय घनदाट वने आहेत, त्या ठिकाणी आपण तंत्राचा वापर करू शकत नाही. दऱ्या खोऱ्याचा प्रदेश आहे, त्या ठिकाणी यंत्राचा किंवा तंत्राचा वापर करू शकत नाही. म्हणून इथं कुठल्याही प्रकारच्या आधुनिक तंत्राचा जरी आपण वापर करू लागलो किंवा केलो तर त्या ठिकाणी शेती करता येत नाही. बरोबर आहे. त्यानंतर शेवटचा बघा, बिगर शेती क्षेत्र. शेवटचं आहे बिगर शेती क्षेत्र. नववा, बिगर शेती क्षेत्र. शेवटचा आहे ग्रामीण भागातील भूमी उपयोजनातला शेवटचा घटक आहे बिगर शेती क्षेत्र. आता ग्रामीण बिगर शेती क्षेत्र म्हणजे कोणतं, ज्या ठिकाणी शेती केली जात नाही, सपाट मैदानी प्रदेश आहे, त्या ठिकाणी शेती केली जात नाही. ग्रामीण वस्तीतील घर बांधणी. आता एखादा खेडेगाव आहे, त्या खेडेगावामध्ये मानवी वस्ती आहे आणि सर्वांची घरे आहेत. समजा हे एक खेडेगाव आहे, इथं वस्ती आहेत, मानवी वस्ती आहेत, इथं मानवी वस्ती आहे. मग या मानवी वस्तीसाठी लागणारा जमीन, बरोबर आहे. त्यानंतर इथं रस्ते गेलेले आहेत, हे रस्ते तयार करण्यासाठी जमीन, असे रस्ते गेलेले आहेत, हे रस्ते तयार करण्यासाठी जमीन लागते, बरोबर आहे. मानवी वस्ती करण्यासाठी जमीन लागते. त्यानंतर ड्रेनेज तयार करण्यासाठी जमीन लागते, ड्रेनेज ज्याला आपण गटार असे म्हणतो, सांडपाणी व्यवस्था आपण म्हणतो, ते करण्यासाठी जमीन लागते. समजा एखादा शाळा आहे, शाळा तयार करण्यासाठी, शाळा बांधण्यासाठी जमीन लागते. रुग्णालय बांधण्यासाठी जमीन लागते. पोस्ट आहे, पोस्ट बांधण्यासाठी किंवा पोस्ट कार्यालय स्थापन करण्यासाठी जमीन लागते. बँका आहेत, अनेक बँका आहेत, मग ते बँका स्थापन करण्यासाठी, बँकाचं ऑफिस कार्यालय निर्माण करण्यासाठी जमीन लागते. सहकारी रुग्णालय आहेत, शासकीय रुग्णालय आहेत, सहकारी रुग्णालय आहेत, खाजगी दवाखाने आहेत, यासाठी जमीन लागते. शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, वरिष्ठ महाविद्यालय, या अनेक शेतकी कॉलेज, ITI आहेत. त्यानंतर क्राफ्ट जे आहे, ज्याला आपण हस्तकला शाळा म्हणतो, ते निर्माण करण्यासाठी जागा लागते. दुकाने स्थापन करण्यासाठी, या रस्त्यालगत दुकाने तयार करतात, दुकाने स्थापन करण्यासाठी जागा लागते. अशा अनेक कारणासाठी या बिगर शेती क्षेत्र किंवा बिगर शेत जमिनीचा उपयोग केला जातो ग्रामीण भागामध्ये. बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये काय वस्ती निर्माण करण्यासाठी, वस्ती बांधण्यासाठी, घर बांधण्यासाठी, रस्ते तयार करण्यासाठी, पाणी, त्यानंतर कालवे निर्माण करण्यासाठी, धरणे बांधण्यासाठी, त्यानंतर रस्ते तयार करण्यासाठी, त्यानंतर उद्याने, बाग बगीचे तयार करण्यासाठी,
दुकाने तयार करण्यासाठी अनेक प्रकारचे दुकान असतात, अनेक प्रकारचे दुकान असतात. शाळा, अनेक शाळा, कॉलेज, महाविद्यालय, त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक शाळा, हे सगळे तयार करण्यासाठी शासकीय कार्यालय, त्यामध्ये बँका आले, पतसंस्था आले, त्यानंतर पोस्ट ऑफिस कार्यालय आले, त्यानंतर रुग्णालय आले, ते खाजगी रुग्णालय, त्यानंतर सरकारी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, खाजगी हॉस्पिटल्स, हे सगळे आले. त्यासाठी जमीन लागते आणि या सर्वांसाठी जी जमीन लागते ती बिगर शेती क्षेत्र असलेली जमीन लागते. बिगर शेती क्षेत्र आणि ते मात्र मोठ्या प्रमाणात या शेतीचा उपयोग होतो, भूमी उपयोजनाचा उपयोग होतो. म्हणजे अनेक कारणासाठी भूमी उपयोजन, भूमीचा उपयोग, भूमी उपयोजन म्हणजे भूमीचा उपयोग, त्या जमिनीचा उपयोग कोणकोणत्या कारणासाठी केले जाते ते इथं बिगर शेती क्षेत्रामध्ये. बिगर शेत जमीन, थोडक्यात काय, बिगर शेत जमीन म्हणतात बघा, एनए झालेला आहे का, या जागेचा एनए झालाय का असं म्हणतात. एखादा प्लॉट आपण खरेदी केला, मग ते प्लॉट खरेदी करण्यापूर्वी आपण विचारतो हे एनए झालेलं आहे का, की हे प्लॉट एनए झालाय का. एनए याचा अर्थ का, नॉन एग्रीकल्चर सर्टिफिकेट, बिगर शेत जमिनीचा पुरावा असलेला प्रमाणपत्र ते पाहिजे प्रत्येक एनए लेआउट. जर आपण एनए लेआउट, मग ते एनए लेआउट मंजूर झाल्यानंतर आपल्याला हे करता येत आहे, घर बांधणी करता येते, रस्ते तयार करता येतात, कालवे तयार करता येतात, दुकाने स्थापन करता येतात, अनेक प्रकारची दुकाने, अनेक प्रकारचे व्यवसाय निर्माण करता येतात या ग्रामीण भागामध्ये. अशा पद्धतीने ग्रामीण भागातील भूमी उपयोजन विविध कारणासाठी, वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात. एकूण 9 आहेत बघा. निव्वळ लागवड केलेले क्षेत्र, चालू पडीक जमीन, चालू पड शिवाय पड जमीन, पिकाऊ अनुत्पादक जमीन, किरकोळ वृक्ष पिके जमीन, कायमस्वरूपी गायरान व चराव जमीन, वन क्षेत्र, ओसाड किंवा नापीक व अनुत्पादक जमीन, बिगर शेती क्षेत्र, असे एकूण 9 घटक आहेत. ते 9 घटकाचा आपण उपयोग करून परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. परीक्षा प्रश्न विचारतात, भारतातली ग्रामीण भूमी उपयोजनाबद्दल माहिती द्या. भारतातली ग्रामीण उपयोजनाबद्दल सविस्तर माहिती द्या, किंवा फक्त भारतातील ग्रामीण भूमी उपयोजन, भारतातील ग्रामीण भूमी उपयोजन असं टिपाला म्हणून देखील प्रश्न विचारू शकतात. मोठे प्रश्न विचारू शकतात, दीर्घोत्तर प्रश्न विचारू शकतात. त्यावेळेला अशा पद्धतीने हे 9चे 9 घटक पुस्तकात दिलेले आहेत. ते 9चे 9 घटक सविस्तरपणे माहिती लिहायचं आहे. तुम्हाला जास्त काय येत असेल त्याबद्दल रेफरन्स, संदर्भ माहिती मिळत असेल तर तुम्ही ती माहिती सुद्धा यामध्ये लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण शहरी किंवा नागरी भागातील भूमी उपयोजन. त्यानंतर बघूया शहरी भागातील किंवा नागरी भागातील भूमी उपयोजन. भारतातील बर का, शहरी किंवा नागरी भागातील भूमी उपयोजन. आता शहरी बघायचं आपण. शहरामध्ये कोणकोणत्या कारणासाठी भूमीचा उपयोग केला जातो शहरामध्ये. आता पहिलं कारण आहे निवासी क्षेत्र. एक निवासी क्षेत्र. बस शहरामध्ये ना शेती केली जाते, ना गायरान चराव कुरणे, पडीक जमीन असलं काय नसतं. शहरामध्ये फक्त घरे, निवासी क्षेत्र, घरे दिसतात मोठ्या प्रमाणात. कॉन्क्रीटीकरण ज्याला म्हणतो, सिमेंटचे पर्यावरण, कॉन्क्रीटचे निसर्ग, सिमेंटचे निसर्ग आपल्याला त्या पाहावयास मिळतात. अनेक प्रकारचे घरे, अनेक प्रकारचे अपार्टमेंट्स,
त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे घरांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. घरांची गर्दी, घरांची संख्या जास्त असते. मग निवासासाठी मानवाच्या निवासासाठी हे घरे बांधली जातात. ते बांधकाम केलेले क्षेत्र असते मानवाच्या राहण्यासाठी जे घर तयार केले जाते, निवास जे तयार केले जाते, निवास जे बांधले जाते ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात निवास पाहायला मिळतात. अनेक घर असलेले शहर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून शहराला म्हणलेलं आहे सिमेंटचे पर्यावरण असणारी शहर, कॉन्क्रीटचे पर्यावरण असणारे शहर, कॉन्क्रीटचे पर्यावरण हे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरं आहे औद्योगिक क्षेत्र. दुसरं कारण आहे औद्योगिक क्षेत्र. पहिलं कारण आहे निवास क्षेत्र, दुसरं कारण आहे औद्योगिक क्षेत्र. औद्योगिक क्षेत्र दुसरं कारण. या शहरी भागामध्ये अनेक निवासासाठी केलेल्या बांधकाम क्षेत्रा खालोखाल म्हणजे पहिला जो सर्वात जास्त वापरले जाते ते निवासासाठी, पहिलं जे जमीन वापरली जाते ते निवासासाठी वापरले जाते. त्यानंतर दुसरा जो क्रमांक लागतो ते म्हणजे औद्योगिक उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी, उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी, कारखाने निर्माण करण्यासाठी जागा मोठ्या प्रमाणात लागते. त्यासाठी क्षेत्र मोठ्या प्रमाणात लागतं. या उद्योग क्षेत्राने मोठ्या प्रमाणात जागा व्यापलेली आहे. एखादा जर कारखाना उदाहरणार्थ एखादा जर कारखाना जर तयार करत असेल, साखर कारखाना उदाहरणार्थ साखर कारखाना जर तयार करत असेल तर कमीत कमी 200 हेक्टर जमीन त्या कारखान्याला लागते. कमीत कमी 200 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, 200 हेक्टर म्हणजे 500 एकर जमीन एखाद्या कारखाना स्थापन करण्यासाठी लागते. इतक्या मोठ्या प्रमाणात एखादा कारखाना, एखादा उद्योग एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा व्यापते. भूमीचा उपयोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. विविध वस्तू निर्मितीचे कार्य चालते. कारखाने वस्तू निर्माण करणारे म्हणजेच कारखाने, बरोबर आहे. कारखाने आणि तिथे लोकांना उपजीविकेसाठी नोकरी व्यवसायाची संधी मिळते, म्हणजे रोजगाराची संधी मिळते. शहरामध्ये कायमस्वरूपी व्यवसाय, कायमस्वरूपी नोकरी, कायमस्वरूपी रोजगार या शहरामध्ये मिळते. का तर या शहरामध्ये उद्योगधंदे असतात, कारखाने असतात आणि हे उद्योगधंदे कारखाने बारमाही चालू असतात. म्हणून बारमाही रोजगार उपलब्ध होते, रोजगाराची संधी त्या ठिकाणी प्राप्त होते, नोकऱ्या त्या ठिकाणी कायमस्वरूपी मिळतात. म्हणून ग्रामीण भागात लोक शहरी भागामध्ये जाण्याचा प्रयत्न यासाठीच करतात. कारण का ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान जे आहे ते शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती निसर्गाच्या पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. पाऊस हे अनिश्चित आणि अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांचे जीवनमान देखील अनिश्चित, अनियमित, अस्थिर जीवन आहे. का ज्या वर्षी पाऊसमान चांगले असते त्या वर्षी उत्पादन चांगले होते शेतीतून, ज्या वर्षी पाऊसमान अतिशय कमी असते त्या वर्षी उत्पादन अतिशय कमी असते. म्हणजे एखाद्या वर्षी जास्त, एखाद्या वर्षी कमी असते. म्हणून अशा जीवनाला कंटाळून ते लोक काय करतात, शहरी भागाकडे धाव घेतात. म्हणून हे जी शहरं आहेत, जी मोठमोठी शहरं आहेत, सोलापूर, पुणे, मुंबई यासारखी जी मोठी शहरं आहेत ती शहरं म्हणजेच रोजगार उपलब्ध करून देणारी शहरं आहेत, रोजगार संधी त्या ठिकाणी निर्माण करणारी शहरं आहेत. म्हणून शहरामध्ये जाऊन नोकरी करून उपजीविका भागवण्यासाठी हे लोक, ग्रामीण भागातील लोक शहरी भागाकडे धाव घेतात. त्यानंतर तिसरं आहे वाहतूक क्षेत्र. तिसरं आहे वाहतूक क्षेत्र. आता वाहतूक क्षेत्र म्हणलं की काय येणार, रस्ते येणार. रस्त्यांची निर्मिती, अतिशय रुंद रस्ते, रस्त्यांच्या निर्मितीसाठी, रस्ते तयार करण्यासाठी जागा मोठ्या प्रमाणात लागते, रस्ते तयार करण्यासाठी. रेल्वे रूळ, रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी, रेल्वे स्थानक तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा लागते. उड्डाण पूल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा लागते. विमानतळ तयार करण्यासाठी, आता बोरावणे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये बोरावणे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 1200 हेक्टर जमीन लागणार आहे आणि ती जमीन सध्या राखीव आहे, ते शासनाच्या ताब्यात आहे, ते हस्तांतरित केलं गेलेलं आहे. 1200 हेक्टर जमीन, 1200 हेक्टर जमीन या
विमानतळासाठी लागते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या जमिनी व्यापलेल्या आहे. त्या विमानतळाने व्यापलेलं आहे हे जमीन. भूमी उपयोजन बघा, भूमीचा वापर, भूमीचा उपयोग कशासाठी केलेला आहे? विमानतळासाठी. किती? हजारो एकर जमीन या विमानतळासाठी लागते. त्यानंतर नैसर्गिक बंदर, म्हणजे मुंबई आखिर नैसर्गिक बंदर आहे. मुंबई बंदर आहे, चेन्नई बंदर आहे, कोची बंदर आहे, कोलकाता बंदर आहे, विशाखापट्टणम या ठिकाणी बंदर आहे. अशा बंदराच्या ठिकाणी बंदर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन लागते आणि त्या बंदरांनी मोठ्या प्रमाणात जमीन व्यापलेली आहे. त्यानंतर रेल्वे स्थानके, बस स्थानके, बस स्थानक देखील तयार करावं लागते. बस स्थानक तयार करण्यासाठी देखील मोठी जागा लागते. त्यानंतर पादचारी पूल, पादचारी पूल ज्याला आपण फुटपाथ असे म्हणतो, ते फुटपाथ देखील तिथं तयार करतो. म्हणजे जे पायी चालणारे लोक आहेत, कडेने जाणारे लोक आहेत, पायी चालणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी खास हे फुटपाथ, पादचारी तयार केले जाते. त्यासाठी जागा मोठ्या प्रमाणात व्यापलेली आहे. ते येथे शिवाय या वाहतुकी संदर्भात पादचारी पूल अशा वाहतुकी संदर्भात विविध सेवासाठी जमीन वापरली जाते. म्हणजे विविध सेवासाठी, विविध कारणासाठी जमीन वापरली जाते. हे झालं वाहतूक क्षेत्र. त्यानंतर चौथा आहे व्यापारी क्षेत्र. चौथा आहे व्यापारी क्षेत्र. व्यापारी क्षेत्र चौथा. तर व्यापारी क्षेत्र आता शहरामध्ये विविध प्रकारचे उद्योगधंदे असतात, विविध प्रकारचे व्यापार, प्रमुख अर्थव्यवस्था करणारे लोक असतात आणि यामध्ये पक्के बांधकाम केलेले क्षेत्र असते. विविध प्रकारचे दुकाने, विविध प्रकारचे आस्थापने, व्यापारी केंद्रे, मॉल्स यासाठी ही जमीन वापरली जाते. आता बघा मोठमोठे बांधकाम चालतात, बांधकाम व्यवसाय करण्यासाठी. आता बांधकामासाठी काय काय लागतं? सिमेंट लागते, लोखंड लागते, बार, स्टील बार लागतात, लोखंड साहित्य लागते, फरशा असतात, अनेक प्रकारचे फरशा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फरशा आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या फरशांची दुकाने, वेगवेगळ्या प्रकारचे फरशांचे व्यापार, व्यवसाय, सिमेंटचे व्यवसाय, लोखंडाचे व्यवसाय, त्यानंतर प्लंबिंगचे व्यवसाय, फर्निचरचे व्यवसाय, असे अनेक व्यवसाय करण्यासाठी जागा लागते. ते व्यवसाय स्थापन करण्यासाठी जागा लागते, त्याला आपण दुकाने असे म्हणतो. आस्थापने, अनेक प्रकारचे कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, महानगरपालिका कार्यालय, अनेक बँकांचे मुख्यालय असे त्या ठिकाणी आस्थापने निर्माण करण्यासाठी जागा लागते. त्यानंतर मॉल्स, आता डीमार्ट आहे, बिग बाजार आहे, रिलायन्स आहे, रिलायन्स स्मार्ट आहे, बिग बाजार आहे, टी मार्ट म्हणून आहे, अनेक सुपर बाजार आहेत, साई सुपर बाजार, अनेक सुपर बाजार आहेत, अनेक मॉल्स आहेत. त्या ठिकाणी त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात जागा लागते. ठीक आहे. त्यानंतर आणि त्यामुळे काय होतं? अनेकांना रोजगार उपलब्ध होते, अनेकांना रोजगार उपलब्ध होते, अनेकांना व्यवसाय करण्याची संधी मिळते, अनेक प्रकारचे व्यवसाय चालतात, अनेक प्रकारचे रोजगार निर्माण होतात. याचा फायदा असा होतो शहरी भागामध्ये. भूमी उपयोजन आहे मात्र ते लोकांच्या हितासाठी आहे. लोकांना रोजगार मिळतो, लोकांना व्यवसाय करण्याची संधी मिळते या शहरी भागामध्ये. ठीक आहे. त्यानंतर व्यापार क्षेत्र झालं. त्यानंतर पाचवा आहे संस्थात्मक क्षेत्र. संस्थात्मक क्षेत्र पाचवा. संस्थात्मक क्षेत्र. संस्थात्मक क्षेत्र आहे. आता संस्थात्मक क्षेत्र म्हणजे शैक्षणिक संस्था. आता अनेक शैक्षणिक संस्था आहेत सोलापुरामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्या शैक्षणिक संस्थांना मोठ्या प्रमाणात जागा लागतात. आता सोलापूरचं उदाहरण सांगतो, हरिभाई देवकर प्रशाला आहे. आता हे किती मोठं आहे, त्याचं संकुल किती मोठं आहे, ते ग्राउंड किती मोठं आहे, ते शाळा किती मोठी आहे. दयान कॉलेज म्हणा, संगमेश्वर कॉलेज म्हणा, वालचंद कॉलेज म्हणा, त्यानंतर केली म्हणा, त्यानंतर पोदार इंटरनॅशनल स्कूल म्हणा, असे जे मोठमोठे शाळा आहेत, संस्था आहेत, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा लागते. विद्यापीठे, आता सोलापूर विद्यापीठ आहे, त्या सोलापूर विद्यापीठात किती मोठी जागा लागलेली आहे, किती मोठ्या जागेत ते व्यापलेलं आहे सोलापूर विद्यापीठ. म्हणजे हे शैक्षणिक संस्था ज्या आहेत, विद्यापीठ जे आहेत आणि विविध सरकारी आणि खाजगी आस्थापनाची कार्यालय. आता सिव्हिल सरकारी रुग्णालय, सरकारी रुग्णालय, सिव्हिल यासाठी जागा किती मोठ्या प्रमाणात लागते. खाजगी कार्यालय किती मोठ्या प्रमाणात जागा लागते.
आणि अनेक खाजगी कार्यालयासाठी, त्यानंतर सरकारी कार्यालयासाठी, लष्करी छावण्या तयार करण्यासाठी आता दांडेली या ठिकाणी बीएसएफ एक मोठं ट्रेनिंग सेंटर आहे, प्रशिक्षण केंद्र आहे, त्यात मोठी जागा व्यापलेली आहे. अशा विविध कारणासाठी जेव्हा प्रामुख्याने सरकारी आणि खाजगी संस्थाद्वारे जमीन वापरली जाते, तेव्हा अशा जमिनीस संस्थात्मक क्षेत्रातील जमीन भूमी उपयोजन म्हटले जाते. ठीक आहे. त्यानंतर मनोरंजनाखालील क्षेत्र 6 आहे, मनोरंजनाखालील क्षेत्र. आता यामध्ये काय येणार मनोरंजन म्हणलं की चित्रपटगृह आहे, नाट्यगृह आहे, चित्रपटगृह आहे, नाट्यगृह आहे, खेळाची मैदाने, वस्तू संग्रहालय, वॉटर पार्क, आधुनिक तंत्रयुक्त पर्यटन स्थळे, मानवनिर्मित उद्याने, बाग बगीचे, हे सर्व मनोरंजनाचे आहेत, मनोरंजन ठिकाण आहेत. आणि या मनोरंजनाचे जे आहेत, मनोरंजन जे आहेत ते मनोरंजन ते मोठ्या पण जागा आपल्याला आहेत. उद्यानासाठी मोठी जागा लागते, बाग बगीच्यासाठी मोठी जागा लागते. त्यानंतर खेळाची मैदाने मोठे असतात बघा, ग्राउंड, खेळाचे ग्राउंड जे आहेत ते ग्राउंड मोठे असतात, खेळाची मैदाने यासाठी देखील मोठी जागा व्यापलेली आहे. त्या जागेचा उपयोग कशासाठी केलेला आहे? खेळासाठी उपयोग केलेला आहे. उद्याने, बाग बगीचे, हे बाग बगीचे तयार करण्यासाठी त्या जागेचा उपयोग झालेला आहे. सिनेमागृह तयार करण्यासाठी त्या जागेचा उपयोग झालेला आहे. नाट्यगृह बांधण्यासाठी त्या जागेचा उपयोग झालेला आहे. पर्यटन स्थळे निर्माण करण्यासाठी त्या जागेचा उपयोग झालेला आहे. अशा विविध कारणासाठी जमीन वापरली जाते. ठीक आहे. मनोरंजनाखालील क्षेत्र म्हणजे हे मोठ्या प्रमाणात जागा व्यापलेली आहे. त्यानंतर 7वा आहे रेखांकित किंवा सीमांकित भूक्षेत्र. भविष्यकालीन वृद्धीसाठी राखून ठेवलेली मोकळी जमीन म्हणजे रेखांकित किंवा सीमांकित भूक्षेत्र. आता बघा आपल्याकडे जम्मू काश्मीर आहे, हे सीमावर्ती भागाचा प्रदेश आहे. त्यानंतर आपल्याकडे अरुणाचल प्रदेश आहे, तो सीमावर्ती भाग आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल आहे, तो सीमांकित भाग आहे. सीमावर्ती पुढे काय पश्चिम बांगलादेश आहे. ठीक आहे. त्यानंतर राजस्थान, पाकिस्तानचा भाग आहे, तो सीमांकित भाग आहे. अशा जे काही जमीन राखून ठेवली भविष्यकाल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राखून ठेवायचे लागते, मोकळी जमीन मोठ्या राखून ठेवायचे लागते. त्यानंतर आहे शेवटचा 8वा मिश्र भूमी. मिश्र भूमी म्हणजे काय? काळाच्या ओघामध्ये शहरात किंवा नगरात जमीन बरीच विशिष्ट काळासाठी या सगळ्याची विविध काळात वापरते असे नाही. तेथे राहणाऱ्या लोकांच्या सोयीने एकाच विस्तृत क्षेत्रावर विविध उद्योग, व्यवसाय, व्यापार, निवास यांची सोय केली. आता एखादं शहर आहे, त्या शहराच्या आता आपण काय करतो? निवास क्षेत्र एका ठिकाणी, औद्योगिक क्षेत्र एका ठिकाणी, वाहतूक क्षेत्र एका ठिकाणी, व्यापार क्षेत्र एका ठिकाणी, या सगळ्या एका प्रकार. परंतु असे काही शहर आहेत आजच्या परिस्थितीमध्ये
त्या शहरासाठी निवास क्षेत्र लागूनच औद्योगिक क्षेत्र लागूनच रस्ते तेथील लोकांची जी सोयी आहे त्या सोयी एकाच ठिकाणी विस्तृत क्षेत्रावर विविध उद्योग व्यवसाय व्यापार निवास यांची सोय केली. त्यामुळे मिश्र भूमी उपयोजन आपल्याला दिसतो. म्हणजे एकाच भूक्षेत्र आहे मात्र त्यांनी सगळंच आपल्या पाहण्यात आहे एकाच वेळी उद्योग व्यापार व्यवसाय निवास सर्व काही आहे ते एकाच ठिकाणी आपल्या पाहण्यात म्हणून मिश्र भूमी उपयोजन असेल. अशा प्रदेशात निवास क्षेत्र व्यापार क्षेत्र औद्योगिक क्षेत्र दुकाने महाविद्यालय रुग्णालय अशा विविध गोष्टी एकमेकांवर आढळतात एकाच ठिकाणी आहे. मात्र त्यांनी सगळं काय आहे शाळा आहे महाविद्यालय शाळा आहे महाविद्यालय आहेत त्यानंतर व्यवसाय आहेत व्यापार आहेत कारखाने आहेत उद्योग आहेत रस्ते भाग आहेत रेल्वे स्थानक आहे बस स्थानक आहे हे एकाच ठिकाणी अशा वेळी जमिनीचा उपयोग केला जातो ते जमीन मिश्र भूमी उपयोगाला वळवली जाते. अशा पद्धतीने मानवी वस्त्याचे भूमी उपयोग या ग्रामीण भागातील भूमी उपयोग आणि शहरी भागातील भूमी उपयोग. ग्रामीण भागातील भूमी वेगवेगळ्या काळासाठी केले जाते शहरी भागातील भूमी वेगळ्या काळासाठी आणि हे दोन्ही प्रश्न स्वतंत्रपणे आपल्याला परिषदेत स्वतंत्रपणे परिषदेत किंवा थोडक्या उत्तर द्या त्यामध्ये काही प्रश्न विचारू शकतात. 4 मार्कासाठी विचारू शकतात 5 मार्कासाठी विचारू शकतात 8 मार्कासाठी सुद्धा विचारू शकतात. म्हणजे या काही बरोबर एक तर प्रश्न दोन एक आहे ग्रामीण भागातील भूमी दुसरा आहे शहरी भागातील भूमी. तर अशा पद्धतीने तुम्ही परीक्षा देत असताना अगोदर प्रश्न वाचा प्रश्नाचं उत्तर काय आहे ते नेमकं पहा मग नंतरच तुम्ही प्रश्नोत्तर देऊ शकता. डायरेक्ट प्रश्नोत्तर द्यायला जाऊ नका. प्रश्नाचं उत्तर गावी आहे का ग्रामीण आहे शहरी आहे का ग्रामीण आहे याचा अगोदर तुम्ही विचार करून प्रश्न नीट वाचून मग त्या प्रश्नोत्तर लिहा. कारण काय शहरी भागातील भूमी वेगळे आहे मुद्दे वेगळे आहेत ग्रामीण भागाचे भूमी वेगळे आहे. म्हणून या अगोदर प्रश्न वाचून नीट अभ्यास करून विचार करून त्या प्रश्नोत्तर तुम्ही लिहू शकता. आणि हे प्रश्न 4 मार्कासाठी 5 मार्कासाठी किंवा 8 मार्कासाठी कारण याची मुद्दे आहेत एकूण 8 मुद्दे आहेत. ग्रामीण मध्ये 9 मुद्दे आहेत शहरी मध्ये 8 मुद्दे आहेत. हे सर्व मुद्दे लिहिणं आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूया पुढील भाग पुढील तासाला ओके थँक्यू.